हॅलो, नमस्ते युट्यूब फॅमिली. मूवी विथ वैशाली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे हर्षाली आणि मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे. मी आज तुमच्यासाठी मराठी कविता घेऊन आले. त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? नक्की काळजी घ्या स्वतःची सगळ्यांनी. आता मान्सून सुरू झालेला आहे. सो चांगली काळजी घ्या. ठीक आहे? माझी कविता आहे अंतरापलीकडचे नाते. तर ही कविता मी लिहिलेली आहे. तर ह्या कविता आता आपण काय करूया, सुरू करूया. आता अंतरापलीकडचे नाते म्हटल्यावर तुम्हाला कळालंच असेल ही कविता कशावर आहे. सो आपण लॉंग डिस्टन्स वर ही कविता बनवलेली आहे. तर स्टार्ट करते. दोन शहरांमधले हे अंतर किती? दोन शहरांमधले हे अंतर किती? मोजायला गेलो तर मैलानी रस्ते. मोजायला गेलो तर मैलानी रस्ते. पण मनाच्या नकाशावर पाहिले तर तू माझ्या हृदयाच्या अगदी जवळच असते. पण मनाच्या नकाशावर पाहिले तर तू माझ्या हृदयाच्या अगदी जवळच असते. कधी व्हिडिओ कॉलवरील चेहरा, कधी मेसेज मधले ते हळवे शब्द, कधी व्हिडिओ कॉल मधील चेहरा, कधी मेसेज मधले ते हळवे शब्द. पण वेळेच्या फरकामुळे तुझा निरोप होऊन जातो माझा श्वासही स्तब्ध. आणि वेळेच्या फरकामुळे तुझा निरोप आणि होऊन जातो माझा श्वासही स्तब्ध. फोनवरचा आवाज आणि स्क्रीनवरचा चेहरा. फोनवरचा आवाज आणि स्क्रीनवरचा चेहरा. त्या पलीकडे एक घट्ट नातं आहे. या पलीकडे एक घट्ट नातं आहे. काही काळ वाट बघण्याची ती तडफड. काही काळ वाट बघण्याची ती तडफड. आजच्या प्रेमाची हीच खरी हीच खरी बात आहे. आजच्या प्रेमाची हीच खरी बात आहे. एकाच आकाशाखाली आपण दोघं. एकाच आकाशाखाली आपण दोघं. वेळ येईल तेव्हा अंतरही संपून जाईल. वेळ येईल तेव्हा अंतरही संपून जाईल. तोपर्यंत काय ओल्या आठवणीच्या धुक्यात माझं मन मात्र तुझ्याच दिशेने धावेल. तोपर्यंत या ओल्या आठवणीच्या धुक्यात माझं मन मात्र तुझ्या दिशेने धावेल. तर ही कविता होती लॉंग डिस्टन्सवर. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर थँक्यू सो मच.